जय भीम जय शिवराय मित्रांनो, आज काहीतरी स्पेशल होणार आहे कारण आपण चाललोय दादरला. जसं की तुम्ही आपल्या कवर फोटोमध्ये बघितलं असेल, मी आता स्वारगेटच्या बस स्टॉपवरती आहे. इथून मी बस पकडून पुणे स्टेशनला जाणार आहे आणि हे आपल्या मागे इथे स्वारगेट मेट्रो स्टेशन आहे. काम चालू आहे पण मेट्रो सुरू झाली तिथली. आपण पटकनमध्ये बस पकडूयात आणि पुढे बघूयात. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आता चाललो आहे मुंबईला, दादरला, चैत्यभूमीला पाया पडायला. सो इथून बसमध्ये बसलो आहे आणि इथून आम्ही पुणे स्टेशनवरून आम्ही ट्रेन पकडून दादरला उतरणार आणि आपण बघूयात आपला पूर्ण प्रवास कसा होतो. हा माझा मामा सोबत आहे माझ्या. त्याने मुंबई कधी बघितली नाही ना तू? बघितलेली आहे. पण आता आम्ही चाललो आहे मस्तपैकी मुंबईला, दादरला पाया पडायला. 6 डिसेंबरला जाता नाही कारण मी त्या वेळेमध्ये गावाला होतो. तर मी आता 2-1 दिवस झालेत मला गावावरून आलो. सो आज तारीख काय? आज तारीख आय थिंक सो वेट अ मिनिट. आज तारीख आहे 8. आज आहे 8 डिसेंबर. सो आम्ही आज चाललो 8 डिसेंबरला. वेळेला महत्त्व असतं, दिवसाला महत्त्व असतं की 6 डिसेंबरला पाया पडायला जायचं, पण नाही जमलं आम्हाला जायला. सो आम्ही आत्ता चाललो आहे. तर बघूयात आपला पूर्ण प्रवास कसा होतो. बसमधून उतरलो आत्ता आम्ही आणि चाललो आहे पुणे स्टेशनकडे. तिकडे पुढे पुणे स्टेशन आहे, तिकडे चाललो आहे. तर तिकीट वगैरे काढतो. आम्हाला कळलं की 3 वाजता ट्रेन आहे, आत्ता नाही आहे ट्रेन. सो बघणार आहे आता, भेटली ट्रेन तर ठीक, नाही तर मग लोकलने जाणार माहिती. जास्त वेळ नाही घालवायचा आम्हाला, पटकन पाया पडून निघायचे कारण कल्याणला पण कार्यक्रम आहे, तिकडे सुद्धा जायचं आहे मला. मी ब्लॉग फक्त दादरला पाया पडायला जाण्यापर्यंतच बनवणार आहे, रिटर्नचा ब्लॉग बनवणार नाही आहे मी. खूप मोठा टायमिंग होईल तरी मला माहीत नाही आजचा हा ब्लॉग किती वेळाचा होतो, किती मिनटाचा होतो. तसं ठरवलेलं 10-12 मिनटांचा ब्लॉग बनवायचा तसं होतच नाही आहे, त्याच्यापेक्षा जास्तच टायमिंग लागते. आम्ही आत्ता पुणे स्टेशनला आहे आणि गाडी भेटणार आहे 3 वाजता. सो 3 वाजता तर 3 वाजेपर्यंत इथं बसायला लागणार आम्हाला, त्याशिवाय काय दुसरा पर्याय नाही आहे. आणि लोकल जर बघायची म्हणलं तर ते पण 3 वाजताच आहे. सो आता 3 वाजेपर्यंत इथं बसणार आहे आम्ही प्लॅटफॉर्मला. बरं सर, खूप दिवसांनी रेल्वेचा प्रवास करणार आहे, मजा येते. म्हणजे असं एक नॉस्टॅल्जिक फिलिंग येते. रेल्वे वगैरे म्हणलं ना, एक नॉस्टॅल्जिक वाईब येते. लहान असताना आम्ही यायचो आणि मुंबईला जायचो. मुंबईला आत्या राहते माझी, तिच्याकडे जायचो किंवा पॅगोडाला जायचो. मुंबईला पॅगोडा आहे, तिकडे जायचो. असे खूप आठवण येते. सुरुवात एवढ्या वर्षांनी जातो आहे म्हटल्यावर खूप असं वेगळं वाटतं, मजा येते आपल्याला. सो बघूयात. माझा आवाज येत नसेल कॅमेरामध्ये कारण माझ्याकडे माईक वगैरे नाही. मला वाटतं माईक घ्यावा, एक माईक घेणार आहे मी लवकरच इथे लावायला आपला, कारण काय आवाज येत नाही व्हिडिओमध्ये. सो आता आपण डिरेक्ट ट्रेनमध्ये भेटूया कारण इथं खूप वेळ जाणार आहे आमचं. त्याचं शूट करायचं म्हटलं तर आपला 1 तासाचा ब्लॉग होईल किंवा त्याच्या म्हटलं त्यापेक्षा जास्त होईल. सो आता मी इथे पुढे मी डिरेक्ट आपण आता ट्रेनमध्ये भेटूया. या 100ला 4 घ्या. हल्ली आपली ही गर्दी गाडीमध्ये. पप्पा आणि मम्मी पण निघालेत सोबत, ते कल्याणला उतरणार आहेत. मम्मी आणि दिदी, पप्पा मी आणि मामा जाणार आहेत दादरला. सो ही गर्दी आता ट्रेनमध्ये आणि आता नर्वस नाही येतं एवढ्या लोकांमध्ये ब्लॉग करायचं म्हणून. बघूया आता ट्रॅव्हलमध्ये कुठे थांबलो वगैरे तर काय घेताना वगैरे तर मी शूट चालू करेन, नाहीतर मग एक दादरला गेल्यावर. पप्पा झोपले.
बसलोय मी आता. या काकांनी मला आता खिडकीतली सीट दिली, झोपायला सीट दिली. पण इथं बसल्यावर तर झोप गेली माझी. हा ना, इथं बसली की झोप गेली. तुम्ही तोपर्यंत हा थोडासा व्ह्यू बघा बाहेर. नॉस्टॅल्जिक वाईब असते या ट्रेनमध्ये. एवढ्या वर्षांनी ट्रॅव्हल करतो. आमचे पप्पा यांची पण झोप गेली आता. पहिले हा ना, पलीकडच्या साईडला मम्मी. हा ना, कॅन्टीन नाही आहे गाडीमध्ये. पलीकडच्या साईडला मम्मी, दिदी आणि मामा बसले. सगळ्या गर्दीमध्येच येतो आम्ही आता. काय एवढ्या गर्दीत काय प्रत्येक वेळेस मला शूट करता येणार नाही आहे. तरी मी ट्राय करेल तुम्हाला थोडं थोडं दाखवायचं. लेट्स मीट ऑन द पॉईंट. आत्ता मी झोपून घेतो मस्तपैकी. आता खिडकीची जागा भेटलेली आहे मला. झोपतो आणि मग आपण डिरेक्ट दादरलाच भेटतो. ओके, आता 5 मिनटात आम्ही दादरला पोचू. ट्रेनमुळे माझा आवाज नाही येणार नाही, कारण मी लावल्यात खिडक्या, तरी पण दोन्ही खिडक्या लावून टाकल्या, तरी नीट आवाज येणार नाही. एक 5-1 मिनटात आम्ही दादरला पोचू. तिथे जाऊन पाया पडणार लगेच. तुम्हाला दाखवणार सगळं मी, कुठे कुठे जाणार आहे, कुठून जाणार आहे. पूर्ण रोड दाखवतो मी तुम्हाला. टाईम लॅप्स करतो त्याला. पूर्ण रोड दाखवतो आणि दादरला पोचला तिथे पाया पडूया. आणि मग लगेच निघणार आहे मी. कल्याणला येणार आहे. कल्याणला माझ्या बहिणीचा तिथे कार्यक्रम आहे तिथे. तो कार्यक्रम सोडून आम्ही आता चाललो आहे दादरला पाया पडायला, कारण पुढे मागे परत भेटणार नाही आम्हाला पाया पडायला. सो पाया पडून लगेच निघणार, कल्याणला कार्यक्रम करणार. आता बघूयात 5 मिनटात पोचल्यावर तिथे काय होतं आहे. फायनली आम्ही स्टेशनवर उतरलो. आता ब्रिज चढून पलीकडच्या साईडला जाणार आहे. आता पलीकडे ब्रिज आहे, तो ब्रिज चढून पलीकडच्या साईडला जायचं आहे. आणि मग पलीकडचे जर फुल बाजार लागतो तिथे सरळ चालत गेलं तरी पण चैत्यभूमी येते. नंतर मग टॅक्सी करत आपण लवकर जायचं, कारण पाया पडून आम्हाला लगेच निघायचं. पहिले टॅक्सी पकडतो आणि मग तिथून मग तुम्हाला पूर्ण रस्ता दाखवतो कुठून जायचं. आता एक गर्दी आणि ट्रॅफिक बघून आम्ही ठरवले चालतच जायचं, कारण गाडी पकडली तर असं म्हणजे टॅक्सी वगैरे केली तर जास्त वेळ लागेल. चालत आम्ही लवकर पोचू. हे ट्रॅफिक बघा ना केवढं आहे. आणि या ट्रॅफिकमध्ये आम्ही आलो दादरला. संडे आज, सो त्यामुळे मला वाटतं एवढी गर्दी असेल. मला एक्झॅक्टली इथलं काय माहीत नाही आहे. आता इथून सरळ चालत जाणार आहे मी. जेवढं मला आठवतंय हाच रस्ता आहे इथून चैत्यभूमीला जायचा. आम्ही तिथून येऊन मधून लेफ्ट साईडला वळालोय. बाण दिसलं नाही रे, म्हणजे तेवढं स्टेशन पुरतं असेल. गर्दी दिसते ना केवढी आहे, त्याऐवजी चालत गेलेलं बरं आहे. गाडीत बसायचं आणि 1 तास घालवायचं इथंच जायला. यार मला हा रस्ता आठवत नाहीये, मी या रस्त्याने आलोय की नाही. या रस्त्याने आठवत नाहीये मला आलेलो मी. मागे पप्पा, त्यांच्या मागे बंटी मामा आणि पुढे मी. अवतार झालाय नाही का. रेअर कॅमेऱ्याची क्वालिटी भारी आहे यार. मी आणि मामा सकाळी दुपारी 1 वाजता येऊन ट्रेनची वाट बघत होतो स्टेशनवरती. आणि ट्रेन होती 3 वाजता, म्हणजे प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली होती ती, पण 3 वाजता निघणार होती. तर आम्ही 1 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत तिथं कंटिन्यू बसून होतो. नंतर पप्पा पण आले, त्यांचं मन बदललं, म्हणले मी पण येतो म्हणले चैत्यभूमीला. मम्मी आणि दिदी उतरले कल्याणला. सो आता आम्ही पहिलं पाया पडणार आणि मग लगेच निघणार कल्याणला.
फर्स्ट टाईम असं म्हणजे ब्लॉग करतो एवढ्या लोकांमध्ये, थोडासा नर्वसनेस येतो. बघूयात आपण, कोण काय बोलत नाही. हां बरोबर मार्गावर आहे आम्ही. SSDचे माणसं आहे ते सर्व. SSD एकदम बरोबर मार्गावर आहे आपण. खरं तर मी ह्या रोडने आलेलो नाही आहे बरं का, खरं सांगायचं म्हणलं तर. कारण मी मागच्या वेळेस आलो होतो ना, त्यावेळेस दुसऱ्या रोडने आलो होतो. हा जरा वेगळाच रोड दिसतोय मला, म्हणजे हे सगळंच. एवढा वेळ फोन हातात धरून ठेवायचा ना, हात दुखून येतो माहिती आहे का. काय करणार, तुमच्यासाठी करायला लागते. तुम्ही लोक सबस्क्राईब पण करत नाहीत, लाईक पण करत नाहीत. कोणते अवतार झाला आहे मस्त. सकाळी आंघोळ वगैरे करून निघालो होतो, पण ट्रेनमध्ये फुल घामाघूम पूर्ण अवतार झालेला आहे ट्रेनमध्ये. खरं सांगायचं म्हणलं तर मला हे रशवालं आयुष्य आवडत नाही, त्यामुळे मी सारखा गावाला बोलतो. तर ते म्हणायचं गेलं तर ते गाव माझ्या मम्मीचं म्हणजे माझ्या मम्मीचं गाव, म्हणजे माझा आजोळ येते. तर मला असं गावाला निवांत शांत आवडतं. तो मी सारखं तिकडे जातो, शेतीच्या कारणाने जातो, पण शेती पण होते आणि आपलं काम पण होतं निवांत. तिकडची लाईफस्टाईल चांगली आहे गावाकडची, ते मला तिकडे आवडतं. तर इकडून कुठे जायचं, मला वाटतं इथून सरळच जायचं. लवकर लक्ष देत नाही माहिती का, एवढ्या दिवसांनी आल्यावर. मी ह्या ज्या रस्त्याने आलो आहे ना, मला हा रस्ता आठवतच नाही की ह्या रस्त्याने मी ह्याच्या आधी आलो आहे. आता हा रस्ता मी लक्षात ठेवेल. चौकातून आलो ना की आपण पहिलं लेफ्ट टर्न घ्यायचा. लेफ्ट टर्न घेतला की पहिला मोठा चौक लागतो, त्या चौकातून पुढे यायचं सरळ. माझी दिदी म्हणते फोनचा वापर एकदम बरोबर करतोय. S24 अल्ट्रा ब्लॉग चांगले निघतो त्या फोनमध्ये. इथून पुढे हा रस्ता लक्षात ठेवत नाही. येताना काहीतरी खाऊयात आपण, काहीतरी पाया पडून आलो की. 256 GB फोन आहे माझा, पण या फोनमध्ये प्रत्येक ब्लॉग आहे ना 15 ते 20 मिनटाचा होतो. सॉरी मॅक्सिमम म्हणजे मी आत्तापर्यंत बघितला आहे तो 15 GB बघितला आहे. जेवढे ब्लॉग्स आहेत ना आपले 15-15 GB ब्लॉग्स आहेत ते, त्याच्यामुळे मेमरी लगेच फुल होती माझी. मेमरी फुल झाली त्यामुळे मग मला पुढचं शूट करता येत नाही. म्हणून मी काय करतो, पहिले जे ब्लॉग्स आहेत ना ते डिलीट करून टाकतो. काय करणार, दुसरा परत पर्याय नाही माझ्याकडे. लॅपटॉप आहे नवीन, पण ती तिथे हात लावू देत नाही माझी, त्यामुळे पहिले ब्लॉग डिलीट करून टाकायचे. मस्त वेगळे. ही कमान दिसली बाबा आत्ता आम्हाला. जवळ आहे आम्ही आता चैत्यभूमीच्या. जस्टिस महादेव गोविंद रानडे रोड, एवढं मोठं नाव आहे रोडचं. एवढं मोठं बिल्डिंग्स आहेत यार. हां एवढ्या उंच पुण्यामध्ये पण आहेत, पण पुढे गेलं ना तुम्हाला दिसेल की खरंच भल्या मोठ्या बिल्डिंग तिथे. असं बघितलं की पूर्ण मान अशी वरती करायला लागते. इथल्या लोकांना सवय झाली असेल बघायची, पण आम्ही येतो कधीतरी, त्यामुळे ते बघायला मजा येते. वाय पीपल आर लुकिंग मी लाईक दॅट. मी काही एलियन वगैरे दिसतोय का मला असे बघताय? बघ ना, असे समोर असे सरळ असे तोंडाकडे बघतात आपल्या. असं कसं तरी होतं माहिती कधी असे लोक बघायला लागले. भारी पण दिसतो मी, हँडसम आहे खूप, पण
असं थोडंसं कॉम्प्लेक्स येतो की काय यार शूट करू का नको. शूट जरी करत नसलो ना असं नॉर्मल चालत जरी असलं तरी पण लोक लय बघतात. डायरेक्ट तोंडाकडं बघतात. लाज वाटते असं बघत नका जाऊ. तर तुम्ही व्लॉग बघताय तर कसं तरी होतं. आम्ही तोंड बांधून फिरायचं का आता. यायला फेमस झालं तर मग काय मग कल्लाच होईल राव यूट्यूब ब्लॉगर म्हणून. समोरच चैत्यभूमी आहे. वाव. आलोय आपण. मोजून 15-20 मिनटं लागले असतील ना आपल्याला चालत यायला. चालत आलेलं बरं पडतं. नाही तर ही बस कोणती ही बस लक्षात ठेवली पाहिजे. जर मोकळा रस्ता असेल तर या नंबरची बस पकडायची आणि डिरेक्ट दादरला येऊन थांबायचं. पण आपण आलो आता चालत. स्वतः बघूयात आतमध्ये. बसचा नंबर किती आहे म्हणते. हा 6305. तो नंबर कसा अरे नंबर तो नंबर नाही रे. नंबर हे DRT नाही काय म्हणतो याला. अभी प्रायव्हेट दिसते आप्पा. प्रायव्हेट गाडी आहे. आलो आपण चैत्यभूमीला. आता हात दुखून आला यार फोन धरून माहिती आहे का माझं. हीच ती जागा जिथे आलं की मनाला शांती भेटते. गाड्या थांबत नाही तर डायरेक्ट अंगावर येतात. मुंबईवाले जरा सांभाळून राहावा. अंगावर गाड्या बिड्या घालू नका आमच्या. तिकडं लोक बसायला येतात. बसायला निवांत. तिकडं असं बसायला जागा आहे ना पलीकडे. संडे असल्यामुळं पण वेगळी गर्दी नाही का. लोक असे जे खाली फोटो ठेवून विकतात ना चुकीचं आहे यार. माहिती आहे का. खाली नाही फोटो ठेवले पाहिजेत. बुक्स आणि फोटोज महामानवांचे जे तुम्ही विकता ना ते तुम्ही एक टेबल वगैरे ठेवा आणि त्याच्यावर ठेवा. कारण लोक बघायला आले की असे पाय ठेवून बघतात तिथे जवळ. असं फोटोच्या जवळ पाय ठेवतात आणि मग फोटो बघतात. त्यामुळे चुकीचं आहे ते. महामानवांचा अपमान येतो. वाव. सुकूनवाली जगा आहे. काय करावं गर्दीला या. 6 तारखेच्या आधीपासून इथं गर्दीत असते. 15-20 मिनटं झाले आम्हाला इथे येऊन. 15-20 मिनटात आम्ही पोचलो. आणि इथे 24 तास एक दीप जळत असतो जीवाला. ते बघूयात आपण आधी. हीच ती ज्वाला. गौतम बुद्धांनी म्हणलेलं आहे अत्तदीप भव. म्हणजे स्वतःचा प्रकाश तुम्ही स्वतः बना. सो आपण आता इथून आत जाऊयात आणि बघूया. अरे असं हळूहळू ब्लॉग करायला सुरुवात केली ना माझा काही नर्वसनेस एवढा येत नाही. 4 चौकात कॅमेरा घेऊन फिरायचं म्हणलं काय नाही रे. आपण आपलं बनवतो. अत्तदीप भव. बुक्स आणि फोटो असे टेबल करून तुम्ही ठेवलं ना तर ते बेस्ट आहे. कारण खाली ठेवलं तर लोक फोटो वगैरे बघायला आले की तिथे पाय ठेवतात फोटोच्या जवळ आणि तिथे उभे राहतात. चुकीचं आहे ते. सो असं तुम्ही असे टेबल वगैरे करा. माझ्या फोनचं कवर नाही भेटणार इथं. S24 अल्ट्रा. यार पलीकडचं सीन बघायला. पलीकडचं सीन बघूया. जागाच नाही यार आपल्याला जायला.
पहिला आतमध्ये जाऊन येऊत आपण आणि मग तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो. हार घेतो मोठा 100 रुपये. मोठा 100 रुपये. पुढे हे मोठं ना आपलं नॉर्मल फुलं वगैरे. फुलं म्हटलं फुलं 30 रुपये. हार कोणता आहे? छोटा हार आहे ना त्याचा? कितीला आहे? 50. घ्या तो. तिथं 10 रुपये किलो आहे. हा राहू द्या. ठेवायचं आता. आता हार घेतला. हे नको मेणबत्ती. मेणबत्ती काय आहे? मेणबत्ती हा घ्या ना मेणबत्ती. आपली आहे भेटायला. आता हार घेतला आणि आपण इथे पुढे जाऊन तिथे शूज काढायला आहे त्या साईडला. तिकडे शूज काढतो आणि मग आत जाऊया. जमलंच तर आत शूज तुम्हाला दाखवतो. नाही आत आहे ना शूज तिथे शूज काढूया आपण. फोटो काढ. हे का भगवान बुद्ध यांची वंशावळ. हे बघून घ्या. UPSC MPSC वाल्यांना तुम्हाला येऊ शकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट. ह्याचं पण घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही ह्याचा. तर इथून आपण पुढे जाऊयात. कुणी चप्पल काढू नका. इथे चप्पल पेटून जा आतमध्ये. शूज घालून जा म्हणतात त्यात. चप्पल तिकडे साईडला काढत मग पलीकडे. हे लाईन संपूस तर मी शूट बंद करतो आणि आत गेल्यावर तुम्हाला दाखवतो आतला व्ह्यू कसा आहे. चला दादा चला. साहेब एवढी गर्दी आहे. कसं होणार? नावाची नाही तेव्हा तुमच्या हातात तेव्हा तुम्ही गेला. चाललोय. आपण हे पकडा ना. आपण हे पकडा ना. चला प्लीज चला. चला चला ना पुढे. अजून तर पाया पडलो आम्ही. ओ चला फटाफट चला. हो मी निघते. पाया पडलो. कारण कसं आहे 8 डिसेंबर आहे. 6 तारखेच्या आधीपासून इथे कंटिन्यू गर्दी आहे. सो काय ते जास्त वेळ थांबता येत नाही. मागे आलो होतो मी एकटा त्यावेळेस चांगलं पाया वगैरे पडायला भेटलं मला आज जाऊन. तर गर्दी असल्यामुळे त्यांनी बाहेरूनच पाया पडायला सांगितलं. आलं पाया पडून. गर्दीमुळे काय जास्त ते थांबता आलं नाही. आत पण सोडलं नाही त्यांनी. बाहेरूनच पाया पडायला सांगितलं. तर आपण आत्ता खाली जाऊ इथून बीचवरती. इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो.
तर बीचवरती जायच्या ऐवजी आपण पलीकडे जाऊ, तिकडे हे नवीन झालेलं आहे तिकडे हे. सो आपण तिकडे जाऊयात, तिकडून व्ह्यू बघूयात. खाली जायच्या ऐवजी तिकडे जाऊयात आपण. वरती जाऊ तिकडे, खाली नको. असं एखाद्या छान ठिकाणी यायचं म्हणलं की अवतार खराबच होतो यार. काय गणित तेच कळत नाही, पण अवतार खराब होतोच. उत्तर विभाग आता काय ते मला कळलं नाही, पण आपण आता जाऊया तिकडे पुढे पॉईंटवरती आणि तिकडून व्ह्यू बघूया. केवढी गर्दी इथे. ही आपली चैत्यभूमी तिथं किती सुंदर दिसते यार, व्ह्यू आहे. समुद्र इथे. नरिमन पॉइंट वरून पण हाच सीन दिसतो ना व्ह्यू इथला. नेकलेस पॉइंट टाईप म्हणजे हाच असेल नेकलेस पॉइंट, ह्यालाच म्हणत असतील. हवा केवढी चालली आहे. ब्रिज आहे तो, खोल नाही आहे, खाडी आहे. तर मग मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? मस्त आहे ना. आजचा ब्लॉग इथे सेंड करूयात. आय होप सो तुम्ही सबस्क्राईब करता, लाईक देता. भेटूच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.